करायला असं वाटलं बसलेले कोणतरी गाणं नाही आणि म्हणजे हसण्याचा आवाज असं झालं. साधना तुम्ही ज्या काही केल्या त्याच्यामध्ये तुम्हाला कितपत यश आणि कितपत अधोगती? यश म्हणजे काही थोडेफार प्रश्न सुटले म्हणजे तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं माझं कर्ज वाढत चाललं पण मी ह्या कालच्या महिन्यात 1.5-2 लाख रुपये कर्ज फेडलं. म्हणजे माझे ते मलाच आठवण नव्हती की हे पैसे काढले तर माझं कर्ज फिटेल असं म्हणजे नाही नंतर ते आठवण आली ते घेतलं म्हणजे ह्यांची पॉलिसीचे वगैरे पैसे जे बंद पडले होते पॉलिसी काढून मग मी 1.5-2 लाखाचं कर्ज फेडलं. म्हणजे उदाहरणार्थ एक 10-20% हा फरक आहे. नाही म्हणजे मी म्हणत नाही की 80% फरक आहे किंवा 100%. निदान या 40 दिवसात 10 ते 20% तुम्हाला काहीतरी अनुभव चांगले आले, चांगले मार्ग निघाले. हो हो मग ह्या साधना तुमच्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही केल्या. जसं मी पहिले सांगितलं होतं की साधना तुम्ही योग्य करता तर मार्ग योग्य नसतो. बरोबर. पण देव काय लगेच आपल्याला तूप खाल्ले की रूप देत नाही. आपल्यालाही काहीतरी कष्ट करावं लागतं. तो आनंद आहे साधण्यात आल्यापासून तुमचा काही चांगला मार्ग निघाला. अजून चांगला मार्ग निघावा यासाठी मी आपण व्यवस्थित करून देतो. म्हणजे मुलाचं तुम्ही मला सांगितलं होतं तुमची परडी सोडायची म्हणजे तिला तुम्ही सांगितलं की मावलायचा तिला त्रास आहे तर तुम्ही परडी मला सोडायला सांगितली म्हणजे काय तिथं मावलायचं तिथं पाण्याचं काही हे नाही म्हणजे आता जेव्हा पावसाळा येईल त्याच वेळेस पाण्याचं असं काही नाही की बाबा पाण्याचा सोर्सेस तिथून आहे हा पण उन्हाळ्यामध्ये पाऊस नसतं उन्हाळ्यामध्ये पाणी नाही त्याच्यामुळे असं झालं असेल तर असं काही प्रॉब्लेम नाही. तर आता कधी केलं तरी चालतंय किंवा आता आपलं हे लागलंय ना आता ज्येष्ठ आता आषाढ लागेल आषाढामध्ये किंवा श्रावणामध्ये केलं तरी चालतंय. तुम्ही म्हटलं आषाढ सोडून चालेल चालेल आषाढामध्ये सुद्धा चांगला आहे कारण की माझी आषाढामध्ये म्हणजे मी जाऊ का माझ्या हाताने कसं कसं करायचं सुद्धा येत असेल तर नाही सोबत नाही तिला तर घेऊन जाणारच आहे पण असं म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलंय कसं आहे साध्या भोळ्या पद्धतीने करायचं अक्षय आपण तेवढे पैसेवाले नाही की बारा टाटामाटामध्ये करता येईल दुर्डी घेऊन त्याच्यामध्ये 7 होत्या 7 नैवेद्य 7 प्रकारची फुले त्याचबरोबर आपले सोयीचे 7 प्रकारचं धान्य अशा पद्धतीने जरी घेतलं तरी चालतं. वगैरे जेवायला घालायच्या वगैरे घातल्या तर ठीक आहे नसेल आपल्यामध्ये एवढे ऐपत तर निदान गंगेला आणि गाईला घालणं गरजेचं आहे. आणि 7 मान घेऊन 8वा मसोबा असतो. तो मसोबाचा नैवेद्य म्हणून एक सेपरेट ताटामध्ये घेऊन जायचं जसं की दही भात एखादं कनिष्ठ देवता आणि देवतांना मांसाहार प्रिय असल्या कारणाने एखादा अंड वगैरे घेतलं तरी चालतं त्याला काही हरकत नाही. अजून पहिला तुम्ही जो पैशावरती नारळ ठेवला होता तो आता पाण्यामध्ये विसर्जित करायचा त्याच्या जागी हा नारळ ठेवून द्यायचा. त्याच्यानंतर ही जी काळ्या कपड्याची जी लहान पोटली आहे ही घरामध्ये आतील बाजूस कोणाला दिसणार नाही अशा जागी बांधायची किंवा ठेवायची त्याला हरकत नाही. हा एक लिंबू आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी छोट्या टाकलेल्या आहेत एखादं लाल वस्त्र घ्यायचं लाल वस्त्रामध्ये हे ओतायचे त्याच्यामध्ये थोडीशी धणे टाकायचे आणि त्याची एखादी पुष्पंगी बांधून तुमच्या जिथे काही 2 रुपये देव ठेवता किंवा जिथे तुमची देवाची जागा आहे देवापाशी तरी ठेवलं तरी चालेल त्याला हरकत नाही. हे तिथे ठेवून द्यायचं धणे टाकून हे 2 म्हणजे तुमच्या सुनबाईकडून डायरेक्ट समजलं एवढं. शिवंती
योग सर्वज्ञ लक्षण अनुष्ठ पहिला जो काही तुला नारळ होता कलशावरती ठेवलेला तो विसर्जित करायचा आणि त्यालाही हा नारळ ठेवून द्यायचा. दुसरं हे जे आहे ते घरामध्ये आतील बाजूस कोणाला दिसणार नाही अशा जागी ठेवून दिशी किंवा बांधून वरती वगैरे कुठे कोणाला दिसणार नाही अशा जागी ठेवलं तरी चालेल. एक लाल कपडा घ्यावा, लाल कपड्यामध्ये थोडीशी धणे टाकायची आणि हे जे आहे ते त्याच्यामध्ये ओतून त्या लाल कपड्यामध्ये बांधून तुझ्या ₹2 ठेवतोस पैसा पाणी ठेवतोस तरी ठेवून द्यायचा. आणि धणे धणे माहितीत ना, ₹5,000 करून मिळते धण्याची. आणि 2 गुंडा आहेत तुझ्या स्वतःवरून उतरून तुझ्या डोक्यात केसना या सर्व बोलायचं आणि ही दोन्ही गुंड 3 रस्त्याला जाऊन टाकून द्यायची. कापायची नाही तुझ्या कपाटामध्ये ठेवायचं. आणि ते ₹2 ठेवतेस ना पैसे तसं लाल कपडा घ्यायचा तर धणे टाकायचा आणि त्यात ओतायचं आणि बाहेर कपड्याला गाठ मारून त्यात ठेवून द्यायचं. हे कुठेतरी आतून गाडी कोणाला दिसणार नाही अशी गाडी समजलं तुला. काही महिन्याला व्याज जातो कुठं थांबायला पाहिजे. म्हणजे पैशा पाण्याचा प्रॉब्लेम अधिक आहे आणि कर्जाचं व्याज अधिक प्रमाणामध्ये जातं. म्हणजे कर्ज कुठेतरी थांबलं पाहिजे आणि घरामध्ये यश आलं पाहिजे. कसला व्यवसाय करता तुम्ही. ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टर मध्ये काय करता. ट्रॅक्टर शेतीमध्ये अवजार म्हणजे कर्जाचा प्रॉब्लेम सुटावा व कर्ज पाणी कमी व्हावं आणि तुमचा ट्रॅक्टरचा शेतीचा व्यवसाय आहे त्यातून व्यवस्थित उत्पन्न व्हावं. द्राक्ष बाग एक आहे. त्यासाठी द्राक्षाची बाग आहे. बरं कुठे राहिला तुम्ही. सांगलीमध्ये का. सांगलीत कवठे महाकाळ सांगली. अनुष्ठेक्षी उपमदेवी प्रतिष्ठित कार्याचा मिशन बळवंत माळी ना. अनुष्ठेक्षी कार्याचा मिशन योग प्राप्तेषु योग रक्षण ध्यान प्राप्त रक्षण योग रक्षण कार्य रक्षण ध्यान संपूर्ण कार्य रक्षण करताना योग वाचातून योग सर्वज्ञ लक्षण प्रतिष्ठित कार्य वाचातून कार्य सर्वज्ञ लक्षण अनुष्ठेक्षी प्रतिष्ठित कार्य वाचातून कार्य रक्षण योगात कार्य अनुष्ठ सर्व योग अनुष्ठ कुलदेवत वगैरे काय बाबा तुमचं. कुलदेवत काय आहे. सोनार सिद्धी. देवी कुठली आहे. मायापती. अडचण म्हणजे ते करत तसं अडचण लय मोठं वाढला. लय मोठे आणि लग्नाच्या दिवशी काढून ठेवलेलं. म्हणजे आता मंडपात ते लय मोठं माणसं येते आमची दुर्वाजी म्हणजे हे काय तर हाय म्हणतेली म्हणून कमरात तर बांधून चालत नाही म्हणून ठेवलं. त्यावेळेला पण अशी मागणी चालू काढून ठेवली. मग काय नव्हतं काढायचं ना. असं नव्हतं लगेच बांधलं चालूच होत. पण आता ते फक्त आमची मम्मी काय करते मला वेळ होत नाही म्हणून का नाही ते आपल्या तांदळात तांदूळ वगैरे काही टाकत नाही. फक्त तिला सुपारी नाही तेवढ्या पुसत्या एवढा विषय मंत्र वगैरे काय म्हणा.
आता साधना पूर्ण कराव्या लागतील काय, हा हा आणि आता व्यवस्थित करायचं. आता बरेच महिने झाले लग्न होणार होतं, लग्न तुमचं झालं बरोबर. हा आता लग्नाची महत्वाची अडचण तुम्ही घेऊन आता लग्नाची. हा. लग्न झालं जगदंबेच्या कृपेने सर्व आता व्यवस्थित सगळा संसार चालावा आणि पैशा पाण्याच्या अडचणी कमी व्हाव्या. अजून काही प्रश्न नाही ना दुसरा? दुश्मन तर काय संपलं काय विषय त्यांचा म्हणजे गोल झाला, त्यांची लई मोठी अडचण होती. दुश्मनाची काय अडचण होती? म्हणजे पिस्तूल घेऊन येत नव्हते. हा मग त्यांचं झालं ना, त्यांचं काय मिटलं. ते मिटलं. आता दुश्मन संपलं. आता सगळं संपला. आता राहणार काय विषय, पैसे कमी असल्यामुळे काय 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 पैसे कमी असल्यामुळं दवाड. आता पैसे कमी म्हणजे आता एवढा मोठा तुम्ही सगळं काम केलं म्हटलं पैसे कमी पडणारच ना. दररोजच्या ह्याच्यात कमी घेतो सगळेजण वाच ठेवणार की बघा. ठीक आहे, आता तेही करून देईल. मग आता पैशा पाण्याचं चांगलं रुटीन लागावी आणि बाकीचं तुमचा जो काही व्यवसाय धंदा आहे कशाचं, पहिलाच प्रश्न कुणाच्या बाळाचं? श्यामन तुम्हाला ना, तुमचं आताच लग्न झालंय ना? झाले 3.5 महिने. 3.5 महिने झाले ना. मग झालं ठीक आहे, तो बाळाचा प्रश्न मी आता येणार नाही तुमचा. बाळासाठी तुम्हाला सेपरेटली यावं लागेल, त्यासाठी नवरा बायको सेपरेटली येणं गरजेचं असतं. बाळासाठी वेगळं करून आता व्यवसायाच्या आर्थिक लाभ होण्यासाठी सतत पैसे कमी पडत आहेत, त्यामुळे अडचणी वाढत आहेत. दूध व्यवसायात मध्ये प्रगती व्हावी, दूध व्यवसायात अडचणी येत आहेत आणि घरामध्ये सुख समृद्धी यावी, शांतता राहावी, असे 3 प्रश्न ज्याच्यामध्ये सर्व मी व्यवस्थित करून देते. फक्त बाळाचा प्रश्न आपण नेक्स्ट टाइम घेऊ शकतो, कारण की मंगळवार आहे आज आणि आज मी त्या बाळाच्या चौथ्या म्हणायचं इतर नवीन प्रश्नांच्या चौथ्या मी घेऊ शकत नाही. आता हे तुमचे लग्नाचा त्या 4 प्रश्नांमधला एक चौथा लग्नाचा सुटला. आता ह्याच्यामध्ये आर्थिक प्रश्न, आर्थिक पैशाचा प्रॉब्लेम थोडाफार आहे आणि दुश्मनांचा एक प्रश्न सुटलाय तुमचा. हे 2 प्रश्न सुटले, 2 प्रश्न बाकी आहेत, तेही जगदंबेच्या कृपेने सुटावे यासाठी देते मी.